आणि आता वळतोय पुण्याकडे। पुणे जिल्ह्यातनं एक धक्कादायक बातमी समोर येते। एक सर्जन आणि एकाच दिवसात 97 शस्त्रक्रिया असा हा लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार समोर आलाय। पुणे जिल्ह्यामध्ये 110 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, सर्जन मिळत नाहीत अशी तक्रार इथे आहे। डॉक्टर अनिल कदम हे साताऱ्यातनं येऊन गेली 2 वर्ष अशा भरमसाठ शस्त्रक्रिया करतायत असा आरोप देखील करण्यात येतोय। दौंड तालुक्यामध्ये त्यांनी एकाच दिवशी 97 महिलांच्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। या दरम्यान केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रंजना केसकर या महिलेचा मृत्यू देखील झाला। शस्त्रक्रियेनंतर पोटात रक्तस्राव होत राहिल्यानं केसकर यांचा मृत्यू झाला। अतिघाईमुळे ही दुर्घटना घडली असा देखील आरोप करण्यात येतोय। अधिक माहिती घेणार आहोत। अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, हा जो काही प्रकार होतोय की एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया, हा अर्थातच कोणताही विक्रम नाहीये, मात्र ही अतिघाई आहे जी जीवावरती बेततीये। काय अधिक माहिती? अगदी बरोबर आहे। खरं तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून ही मोठी बातमी येत आहे, कारण की असे प्रकार वारंवार घडत असतात आणि यामधून आरोग्य विभागाचा बोगळ कारभार म्हणावा लागेल। कारण की एक डॉक्टर जे आहे ते एका दिवसाला 25 कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करू शकतात असं नियम आहे। मात्र या डॉक्टरांनी एकाच दिवसात 97 शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि अतिघाईमध्ये महिलेची चुकीची नस कापली गेली आणि त्यामुळे महिलेच्या पोटातून रक्तस्राव होत राहिला आणि यामध्ये दुर्दैवाने रंजना केसकर, अगदी 22 वर्षाची महिला आहे ही, यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आणि यामुळे आता पुणे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। दौंड तालुक्यातील एका छोट्याशा गावातील ही एक महिला आहे। कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया या महिलेवर 25 तारखेला झाली होती आणि विशेष म्हणजे त्या दिवशीची आकडेवारी देखील आपल्याकडे आलेली आहे। या डॉक्टरने, जे अनिल कदम नावाचे डॉक्टर आहेत, त्यांनी केडगावमध्ये 25 तारखेलाच 19 कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या। त्यानंतर नांदगावमध्ये 13 केल्या, वरवंटमध्ये 20, रानगावमध्ये 19 आणि कुरकुममध्ये 26 अशा 97 कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया एका दिवसात केल्या। आणि या शस्त्रक्रिया करत असताना कुठेतरी घाई गडबडीत या शस्त्रक्रिया केल्या गेल्यात का, अशा देखील आता प्रश्न उपस्थित होतोय। कारण की एका अवघ्या 22 वर्षीय महिलेचा या सगळ्यामध्ये मृत्यू झालेला आहे, दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याची चौकशी देखील सुरू केलेली आहे। मात्र हे डॉक्टर जे आहेत ते साताऱ्याचे डॉक्टर आहेत असं देखील सांगितलं जात आहे। पुणे जिल्ह्यात असे सर्जन नाहीत का? मग साताऱ्यावरून अनिल कदम नावाचे डॉक्टर पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात येतात। खरं तर आपल्याला माहीत आहे की अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया सरकारी दवाखान्यांमध्ये ज्या केल्या जातात, अगदी ज्यांचं उत्पन्न कमी आहे, गोरगरीब महिलांच्या अशा शस्त्रक्रिया केल्या जातात। आणि यामध्ये अशा प्रकारचे जर प्रकार समोर आले तर अगोदरच या सगळ्या आरोग्य व्यवस्थेवर गोरगरिबांचा आता विश्वास राहिलाय का, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। कारण की 22 वर्षीय महिलेचा डॉक्टरांच्या अतिघाईमुळे मृत्यू झालेला आहे आणि एका दिवसात या डॉक्टरांनी 97 शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। नियम सांगतो 25 शस्त्रक्रिया एका डॉक्टरांनी एका दिवशी करायच्या असतात। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल, सत्यता बाहेर येईल, नेमकी या महिलेचा मृत्यू कशामुळे झालेला आहे हे देखील समोर येईल। मात्र आरोग्य विभागावर मोठे प्रश्न निर्माण होत आहेत की गोरगरीब ज्या महिला आहेत त्यांच्या आरोग्याचं काय, आणि एका डॉक्टरने एका दिवसात एवढ्या शस्त्रक्रिया नेमक्या केल्या कशा, का या डॉक्टरला काही टार्गेट देण्यात आलं होतं का, असं देखील प्रश्न उपस्थित होत आहेत। चौकशी अंती आपल्याला सगळी माहिती समोर येणार आहे। खरं, आणि ही सगळी चौकशी होणं अत्यंत गरजेचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अजिंक्य। त्यामुळे एकाच दिवसात केलेल्या या शस्त्रक्रिया हे टार्गेट दिलं गेलं होतं का, अशी ही आता चौकशी केली जाणार आहे।